गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परब्रह्म स्वरूप माझे सद्गुरू श्री काका माऊली यांना वंदन करून आणि त्यांची अनुमती घेऊन आजचा कार्यक्रम मी सुरू करते आहे। परमपूज्य श्री कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळ बरसाना खामगावद्वारे आयोजित परमपूज्य अरविंद आगाशे काका स्मृती व्याख्यानमालेला आता सुरुवात होते आहे। प्रत्येकच कार्यक्रमाची सुरुवात आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे दीप प्रज्वलनाने होते। या दीप प्रज्वलनासाठी आपल्याला ज्या मोठ्या दोन हस्ती लाभल्या आहेत त्यातले एक आपले अध्यक्ष श्री सद्गुरुदास महाराज, ते खूप मोठे शिवकथाकार आहेत आणि अध्यात्माची खूप मोठी उंची त्यांनी गाठली आहे। त्यांच्याबद्दल मी काही सांगणं म्हणजे अगदी सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। आणि आजचे प्रमुख वक्ते ते तर सर्वश्रुतच आहे, सरसंघ चालक श्री मोहनजी भागवत, आणि त्यांचा इथे येणं हे आपल्यासाठी अजून एक दुग्ध शर्करा योग असं म्हणता येईल। कारण परमपूज्य काका माऊली हे सुद्धा संघाचे स्वयंसेवकच होते। वर्ध्याला असताना संघाची पहिली शाखा त्यांच्या घरी सुरू झाली होती। श्री गोळवलकर गुरुजी हे त्यांचे आदरस्थान होते। त्यांची एवढी श्रद्धा होती की ज्या वेळेस ते पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे गेले तेव्हा स्वामी स्वरूपानंदांच्या जागी त्यांना गोळवलकर गुरुजीच दिसले। पण त्यांना अशी आज्ञा झाली की तुझा मार्ग हा नव्हे, म्हणजे संघाद्वारे काही कार्य करणं हा तुझा मार्ग नव्हे, ही आज्ञा झाल्यामुळे त्यांनी आपला मार्ग बदलला आणि त्यांनी अध्यात्माच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली। अशा काका माऊलींच्या स्मृती प्रित्यर्थ जी व्याख्यानमाला आयोजित आपण केली आहे त्याच्यासाठी वक्ता म्हणून सरसंघ चालक मान्य श्री मोहनजी भागवत हे आपल्याला लाभणं हे आपलं महत् भाग्यच आहे। तर आता दीप प्रज्वलनासाठी मी आदरणीय सरसंघ चालक श्री मोहनजी भागवत आणि आपले अध्यक्ष श्री सद्गुरुदास महाराज यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करावी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदया समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नारायण महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती काका माऊली की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर हर हर। नुकतंच दीप प्रज्वलन होऊन या कार्यक्रमाला आता औपचारिक सुरुवात झाली आहे। आता दुसरी औपचारिकता म्हणजे स्वागत समारंभ। माननीय सरसंघ चालक श्री मोहनजी भागवत यांचं स्वागत करण्यासाठी परमपूज्य श्री कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री विकास कुलकर्णी यांना मी आमंत्रित करते। आणि तसंच परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज यांचं स्वागत करण्यासाठी
परमपूज्य सद्गुरुदास महाराज यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे परमपूज्य श्री कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री गडोजे काका यांना. चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करते श्री प्रसाद कोलनकर यांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रातस्मरणीय परमपूज्य नाना महाराज तराणेकर व प्रातस्मरणीय परमपूज्य अरविंद आगाशे काका माऊली यांच्या चरणी कोटी कोटी नमन. तसेच आजच्या या वैश्विक वाग्यज्ञाचे म्हणजेच व्याख्यानमालेचे अध्यक्ष परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज व आज प्रथम पुष्प गुंफणारे आदरणीय सरसंघचालक परमपूज्य श्री मोहनजी भागवत, उपस्थित मान्यवर व सर्व श्रोतेगण यांचं मी मनपूर्वक स्वागत करून अभिवादन करतो. संत हे समाजभिमुख की समाजविमुख अशी विचारणा फार वर्षापासून होत आहे. पण संतांच्या जीवनाकडे बघताना त्यांच्या आचारविचारांमध्ये वास्तुनिष्ठपणे परीक्षण केले तर सर्व संतांची जीवनशैली ही समाजाभिमुखच आहे असे लक्षात येईल. समाज ही धारणा असल्यामुळे एखाद्या गोष्टीचा परिणाम व्हायचा असेल तर तो परिणाम व्यक्तीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे संतकार्य, समाजमानस, धर्म व अध्यात्म याचा परस्पर संबंधाचा वास्तुनिष्ठपणे विचार करण्यासाठी त्यावर वैचारिक मंथन होणे ही काळाची गरज आहे. परमपूज्य श्री अरविंद आगाशे काकांचे जीवन हे समष्टीच्या कल्याणासाठी समर्पित होते. परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकरांसारख्या परिणत प्रज्ञ गुरूंची परमपूज्य श्री आगाशे काकांसारख्या शिष्योत्तमाने केलेली सेवा ही सर्व गुरुभक्तांना प्रेरणा देणारी नवी संजीवनीच आहे. परमपूज्य काकांनी आर्त, यथार्थ, मुमुक्ष अशा प्रत्येकांना मार्गदर्शन केलेच. तसेच हे सर्व करीत असताना काकांनी लौकिक व्यवहारही त्यांचा सांगड घालण्याचा त्यांचा विचार हा सुमित करणारा आहे. परमपूज्य काका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. भारताचा भाग्योदय हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. भारताचा भाग्योदय व्हावा म्हणूनच काकांनी युवकांचे संघटन आध्यात्मिकदृष्ट्या केले. मी मोहनजींना सांगू इच्छितो की वर्धेतील सर्वप्रथम शाखा जी पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी सुरू केली होती ती 18 फरवरी 1926ला परमपूज्य काकांच्या अंगणातच सुरू झालेली आहे. काकांचे आजोबा, त्यानंतर नानासाहेब लाभे, घाटे गुरुजी हे सर्व त्यावेळेचे प्रथम कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. काकांचा
आणि समाजाचा हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन काका असेपर्यंत कंटिन्यू सुरू होता. आता काकांनी देह ठेवल्यानंतर तो जरा विस्कटलेला होता. त्याला पुनरुज्जीवन द्यायसाठी आपण व्याख्यानमाला काकांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही आपण सुरू केली आहे. यावर्षी आपल्या व्याख्यानमालेचं प्रथम वर्ष, प्रथम पुष्प. आणि योगायोग असा आहे की याची पण सुरुवात परमपूजनीय मोहनजी भागवत यांच्याकडूनच होते. आजचा जो विषय आहे भारताचा भाग्योदय, याबद्दल बोलायचं झालं तर आमच्यापुढील मूलभूत प्रश्न जे सोडवायचे त्याचं स्वरूप तरी काय. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटका झाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राष्ट्राचे पुनर्निर्माण कसे करावे व येथील समाज जीवनाची पुनर्घटना कोणत्या पद्धतीने करावी, हा प्रश्न आमच्या राष्ट्रीय नेतृत्वासमोर म्हणजेच आमच्यासमोर उत्कटतेने उभा राहिला आहे. ब्रिटिशांच्या स्वातंत्र्याने बुद्धिपुरस्पर या देशात उभारलेल्या शिक्षण प्रणालीने हजारो वर्षांपासून आमच्यात जे एकसूत्री एकसंघ व निष्ठावंत राष्ट्रजीवन होते ते पार नष्ट करून टाकले आहे. जुनी निष्ठा व जुनी मूल्ये भंगून गेली आहेत. दुर्दैवाने एका सुबुद्ध व पद्धतशीरपणे भारतीयांच्या जीवननिष्ठांचा नाश करू इच्छिणाऱ्या राज्ययंत्रांच्या शासनाखाली अनेक वर्षे या देशाला राहावे लागल्यामुळे पाश्चात्य जगाशी संबंध आल्यावर जुने मूल्ये टिकवून त्यांच्या पायावर नवी उभारणी करणे हे जसे जपानला शक्य झाले तसे आम्हाला शक्य झालेले नाही आहे. देशाच्या स्वातंत्र्यातील व पारतंत्र्यातील अवस्थांचा हा फरक असतो. सर्वभक्षक पाश्चात्य संस्कृतीची लाट जशी भारतावर आली तशी जपानवर पण आली होती. पण जपानच्या संदर्भात काही पाश्चात्य जापनीज लेखकांनी असे म्हटले आहे, जपान हॅज यूज वेस्ट बट नेव्हर बिकम वेस्टर्नाइज. ब्रिटिशांच्या शिक्षण प्रणालीचा हेतूच या देशातील जीवननिष्ठा भंगून टाकण्याचा असल्याने भारतातच अध्यात्म वाईट, संस्कृती रानटी, धर्म टाकाऊ व पूर्वज नादान होते हे भारतीय मनावर ब्रिटिशांनी बिंबवण्यात ते यशस्वी झाले. सहस्त्र वर्षे असून अनुसूत असलेला सांस्कृतिक धागा पद्धतशीरपणे तोडून टाकण्याचे याप्रमाणे व्यवस्था झाल्यानंतर एका शतकाच्या अवधीतच युरोपच्या जीवननिष्ठांशी आम्ही एकरूप झालो. त्यांचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यांच्या प्रगती व अधोगतीच्या व्याख्या आमच्याही प्रगती व अधोगतीच्या व्याख्या ठरल्या. आपली आजची सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक स्थिती वाईट आहे असं आपण म्हणतो, पण ती नेमकी कशामुळे वाईट आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. ती आमूलाग्र बदलण्यासाठी नेमके आपण काय करायला हवे, त्यासाठी कोणते प्रयत्न आपण सामाजिक कृतीवर सुरू करायला हवे हे आपण समजून घेतले पाहिजे. या ऐतिहासिक बदलात एक समाजाचा घटक म्हणून काय करायला पाहिजे त्याच्या उत्तरापर्यंत आपण परमपूज्य मोहनजींच्या मार्गदर्शनामध्ये पोहोचणार आहोत. तेव्हा या पार्श्वभूमीवर भारताचा भाग्योदय कसा होईल हे ऐकण्यास आपण सारे उत्सुकच आहोत. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन परमपूज्य श्री कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळ खामगाव त्यांच्या विद्यमानाने व कृष्णदास सेवा मंडळ नागपूर परिवारातर्फे ही द्विदिशीय व्याख्यानमाला म्हणजेच वाग्यज्ञ, ज्यामध्ये विचारांच्या आहुत्या देतो आहे, हा आयोजन करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार. कोलनकरांनी या व्याख्यानमालेला वाग्यज्ञ असं नाव दिलं आहे. खरंच हेच एक समर्पक नाव आहे, कारण येत्या 2 दिवसात वक्ते इथल्या वाग्यज्ञात जशी आहुती असते, समिधा टाकायच्या असतात, तसं त्यांच्या अनुभवाच्या, विचाराच्या आणि त्यांच्या उपदेशाच्या समिधा ते या वाग्यज्ञात टाकणार आहे. आणि परमपूज्य काका माऊलींनी आजची तरुण पिढी, विशेषतः त्यांच्या तरुण पिढीकडे जास्त लक्ष होतं. त्या तरुण पिढीला त्यांनी साधनेला लावून त्यांच्या मनातली जे तण निर्माण झाले होते, कुविचारांचं, काहीसं कुसंस्कारांचं, काहीसं कुसंगतीचं किंवा व्यसनांचं, हे जे तण होतं ते तण त्यांनी अगदी मुळासकट काढून त्यांच्या मनाची चांगल्या रीतीने मशागत केली होती.
आणि या मशागत केलेल्या मनात त्यांनी संस्काराचं बीज पेरलं होतं. आणि कोलटकरांनी सांगितल्याप्रमाणे हे तर काका असेपर्यंत अव्याहत कार्य सुरू होतं. पण त्यानंतर त्या कार्याला वेग काही अंशी मंदावला. म्हणूनच आता येथे 2 दिवस इथे वक्ते या वादयज्ञात जी संविधा टाकणार आहे, त्यामुळे अर्थातच या संस्कारित झालेल्या आपल्या मनाला एक सुसंस्काराचं बीज मिळणार आहे. आणि त्यामुळे देशसेवेचा कल्पवृक्ष निश्चितच उभा राहणार आहे. आणि असा कल्पवृक्ष उभा राहावा ही त्या वादयज्ञाची फलश्रुती आहे. त्यामुळे मी आता असाच एक संस्कार आमच्यावर काही घडावे यासाठी आपले अध्यक्ष श्री सद्गुरुदास महाराज, खरं तर पहिले आपल्या वक्तेच बोलत असतात की प्रथा असते, पण आपण थोडंसं या प्रथेला मोड देऊन पहिले आपण अध्यक्षीय भाषण करूया. तर यासाठी मी आमंत्रित करते आजचे आपले अध्यक्ष माननीय श्री सद्गुरुदास महाराजांना. खामगाव यांच्या वतीनं आज परमपूज्य अरविंद काका, आगाशे काका स्मृती व्याख्यानमाला सुरू होते आहे. माझं फार मोठं भाग्य आहे की या व्याख्यानमालेच्या शुभारंभाच्या पहिल्या पुष्पाला मला आपण अध्यक्षस्थान दिलं. मी समितीचा आभारी आहे. व्याख्यानमालेच्या शुभारंभाला परमपूज्य नाना महाराज आणि परमपूज्य आगाशे काका यांच्या स्मृतींना मी वंदन करतो. आगाशे काकांचा आणि माझा चांगला स्नेह होता आणि आगाशे काकांचं ज्यावेळेला नाव निघतं त्यावेळेला मला ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी नेहमी आठवते. आता हृदय हे आपुले सौभाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुजी. आता म्हणजे सद्गुरूंची सेवा झाल्यानंतर, सद्गुरूंची भेट झाल्यानंतर, अनुग्रह प्राप्ती झाल्यानंतर आपलं जे हृदय आहे ते चौफाळून याचा अर्थ शुद्ध करून. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी हृदयाला चौरंगाची उपमा दिलेली आहे. आणि चौरंगाला जसे 4 पाय असतात तशा आपल्या हृदयाला अंतःकरण चतुष्टय आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. काकांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नामजपाने आपलं मन शुद्ध करून घेतलं, ज्ञानप्राप्ती करून घेऊन बुद्धी शुद्ध केली, चित्त निष्काम कर्मयोग करून आणि यज्ञाधिक कार्य करून आणि समाजाभिमुख राहून समाजात मधला देव ओळखून, जनतेमधला जनार्दन ओळखून त्यांनी त्या जनार्दनाची सेवा केली. आणि त्यामुळे त्यांनी आपलं चित्त शुद्ध करून घेतलं आणि आपल्या गुरूंच्या ठाई संपूर्ण शरणागती, पूर्णपणे शरणागती ज्याला म्हणतात, ही शरणागती पत्करून त्यांनी आपल्या अहंकाराचा लय केला. असे थोर सद्गुरू आगाशे काका यांच्या स्मृत्यर्थ त्यांच्या भक्तांनी यावर्षीपासून हा एक ज्ञानयज्ञ आरंभलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांचं फार मोठं भाग्य आहे की परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या भारताच्या भागवतायाच्या भाष्यावरून आपलं हे प्रवचनमाला किंवा व्याख्यानमाला सुरू होते. या वर्षीपासून मी समितीचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना सुयश चिंतितो आणि आपल्या आणि मोहनजींच्यामध्ये जास्त वेळ न थांबता या ठिकाणी निरोप घेतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.
कुठलंही कार्य यशस्वी होण्यासाठी संतांचे आशीर्वाद खूप आवश्यक असतात. आपण बघितलंच की आपल्या या कार्याला सद्गुरुदास महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता ही घोडदौड ही पुढेच राहणार याची मला खात्रीच वाटते. आता प्रमुख वक्ते माननीय सरसंघचालक श्री मोहनजी भागवत हे भारताचा भाग्योदय कसा होईल हे ते सांगते. मी त्यांना विनंती करते. तो उतर जाएगा नीचे, देख लेंगे बाद में उसको फिर आपल्या या व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले श्रद्धेय श्री सद्गुरुदास महाराज, मंडळाचे सगळे भाविक भक्त कार्यकर्ते बंधू भगिनी, उपस्थित सज्जन माता भगिनी, भारताचा भाग्योदय कसा व्हावा, कसा होईल हे मी आता सांगायचं असं मला म्हटलेलं आहे. पण एक व्यक्ती सांगेल आणि तसंच होईल असं नसतं. प्रत्येक मनुष्य हा स्वतंत्र विचार करतो आणि सगळ्यांच्या विचारातून जी सहमती उत्पन्न होते त्याच्या आधारावर राष्ट्राचा गाडा चालतो. मत विचारा किंवा न विचारा प्रत्येक मनुष्य आपल्या मतानुसार कृती करतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या मतातून जी कृती होते तिचंच फळ मिळतं. उपदेशांचं फळ मिळत नाही, आचरणाचं फळ मिळतं. आणि म्हणून मी असा विचार केला की मी काही सांगण्यापेक्षा या संबंधी जगात जो विचार आहे तो विचार आपल्यासमोर ठेवा. भारताच्या भाग्योदयाची चर्चा हा वर्तमानाचा विषय. 30-40 वर्षापूर्वी भारताचा भाग्योदय असं विषयाचं शीर्षक सांगितलं तर लोक हसतील अशी स्थिती होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. सामान्यतः समाजातल्या सर्व लोकांच्या मनामध्ये ही एक संभाव्य शक्यता आहे अशी आशा उत्पन्न झालेली आहे. स्वतंत्र झाल्यापासून आपल्या देशातली नेते मंडळी भाग्योदयासंबंधित भाषण करत असतात. पण आजकाल जनतेचाही थोडा विश्वास त्यांच्यावर बसायला लागलेला आहे. कारण ते जे बोलतात तसं थोडं बहुत प्रत्यक्ष होताना दिसत. आणि बाकी जगामध्ये तर विचारवादांची खात्री आहे की भारत हा एक भाग्योन्मुख देश आहे आणि भारताचं भाग्य फळाला आल्याचं दृश्य नजीकच्या भविष्यकाळात सगळं जग पाहिजे. आता प्रत्येक जण भाग्योदय, भारताचा भाग्योदय अशी चर्चा करतो. पण शब्द जरी सारखे असले तरी त्याच्या मागे त्याला वाटणारा अर्थ कोणता? शब्द समान असला तरी बोलणारा कोणत्या अर्थाने म्हणतो ते सांगता येत नाही. ख्रिश्चन मिशनरी खूप दूर दूर जाऊन आपल्या धर्माचा प्रचार करतात. जुन्या काळी
आफ्रिकेतल्या एका जंगलामधल्या नरभक्षक जमातीमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्याकरता मिशनरी जाऊ लागले. आणि नरभक्षक जमाती असल्यामुळे पहिले 5-6 जे आले त्यांना मारून टाकून त्यांनी खाऊन टाकले. पण तरी धर्मप्रचाराची एक उत्साह असतो. मिशनरी झील असं इंग्लिशमध्ये म्हणतात, तसं असतं. म्हणून एक गेला की त्याच्या मागे दुसरा असं सतत जात राहिले. आणि 8व्या 9व्या 10व्या मिशनऱ्याला तिथे ख्रिश्चन धर्माचा किसी स्थापना करण्यात यश मिळालं. बरेच वर्ष तिकडे काम केल्यानंतर काही काळाकरता तो आपल्या मायदेशी परत आला. तेव्हा त्याला लोकांनी विचारलं, तुझ्या अगोदर गेलेल्या सगळ्यांना त्या लोकांनी ठार मारून खाऊन टाकलं, तू कसा काय यशस्वी झाला? तर त्यांनी म्हटलं, मला माहीत नाही. माझ्या अगोदर गेलेल्यांना मृत्यूच पत्करावा लागला, मला मुळीच त्रास झाला नाही. माझ्या पहिल्या भेटीतच आणि ते लोक सगळे मला अनुकूल झाले. मी त्यांना काही विषय सांगितलं असंही नाही. त्यांनी काही प्रश्न विचारले, मी उत्तर दिली. त्याने कोणता प्रश्न विचारला? तो म्हणे, मी गेल्याबरोबर आपल्या प्रमुखाला कोडी करून त्यांची ती लढवय्यांची टोळी माझ्या समोर आली. आणि त्या प्रमुखांनी विचारलं म्हणजे एक प्रश्न टाकला माझ्या पुढे. त्याच्या हातात भाला होता, त्याच्या टोकाने त्यांनी जमिनीवर एक वर्तुळ काढलं. तर भाषा त्यांची मला माहित नाही, माझी त्यांना माहित नाही. मी समजलो की त्यांनी असं सांगितलं आहे की दुनिया गोल आहे. म्हणून मी त्याच्यामध्ये एक रेघ मारली. त्या वर्तुळाचे 2 भाग केले. म्हणजे त्यांनी हे समजावं की बरोबर आहे, सगळी दुनिया गोल आहे आणि एकच आहे, पण त्याच्यात 2 भाग आहेत, बिलिव्हर्स आणि नॉन बिलिव्हर्स. तर त्यांनी मला 5 बोटं दाखवली. तेव्हा मी असं समजलो की तो असं म्हणतो की विश्वास न ठेवणारी कुठे आहे? 5 देवांवर आम्ही विश्वास ठेवतो. मी त्यांना मूठ दाखवलं. मी त्यांना असं सांगितलं